नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री वयश्री योजनेचा JR आलेला आहे। या JR अंतर्गत कोणकोणते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, त्याचबरोबर किती अर्थसहाय्य शासनाकडून होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या JRचा विषय होता राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत हा JR होता। आणि हा JR दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मान्य केला। तर या योजनेची उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, तर मित्रांनो, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एकवेळी एक रकमी ₹3000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे। बऱ्याच मित्रांना प्रश्न असेही उद्भवू शकतात की ही रक्कम महिन्याला मिळणार आहे की वर्षाला मिळणार आहे। तर या JR मध्ये सांगतानाच त्यांनी सांगितलं आहे की एक वेळ एक रकमी म्हणजे एका वर्षातून एकदाच तुम्हाला ₹3000 मिळणार आहेत। म्हणजे ज्या आधार कार्ड नंबरला बँक अकाउंट लिंक आहे त्या बँक अकाउंटवरती याचा DBT प्रणालीद्वारे तुम्हाला ती रक्कम पाठवण्यात येणार आहे। तर या योजनेचे स्वरूप काय आहे मित्रांनो, तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृत्त लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता, यामध्ये तुम्ही मित्रांनो त्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमॉड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी तुम्ही साधने या रकमेमध्ये तुम्ही खरेदी करू शकता। तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले, तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथेही सहभागी होता येईल। मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही विविध साधने, प्रसाधने तुम्ही खरेदीही करू शकता आणि याचं निधी वितरण, अर्थसहाय्य म्हणजे तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत, तर मित्रांनो, राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, हा असा निकष या JR द्वारे करण्यात आलेला आहे। तर 2 नंबरचा पॉइंट आहे, थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे ₹3000च्या मर्यादित निधी वितरित करण्यात येईल। सर्वांना 3000 इतका निधी मिळणार आहे। तसेच मित्रांनो, शासनाद्वारे शिबिराचेही आयोजन करण्यात आलेले आहे। या शिबिरामध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, दस्तावेज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट लाभ DBT द्वारे वितरित करणे, तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करता प्रति लाभार्थी ₹200 अंदाजे खर्च अपेक्षित आहे। मित्रांनो, तुम्हाला या सर्व प्रोसेसमध्ये ₹200च्या आसपास खर्च येऊ शकतो आणि तो तुम्हाला करावा लागेल। त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, ही सर्व माहिती त्यांच्या म्हणजे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आहे। यानंतर मित्रांनो, लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय आहेत, नियम काय आहेत, तर पहिला नियम आहे, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यास येतील। ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वातंत्र्य ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल, म्हणजे ते स्वीकारले जातील। त्याचबरोबर दुसरा नियम आहे मित्रांनो, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित शासनाच्या सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन
मिळाल्याचा पुरावा देखील तुम्ही या योजनेमध्ये पुरावा म्हणून सादर करू शकता। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला उत्पन्न मर्यादा राहणार आहे मित्रांनो। तर लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे आणि याबाबतचे स्वयं घोषणापत्र अर्जदाराला लाभार्थ्याला सादर करणे आवश्यक राहील। मित्रांनो, चौथा आहे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ₹3000 थेट लाभ वितरित प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील किंवा त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला असल्याचे प्रमाणपत्र पुरावे तुम्हाला त्यांच्या पोर्टलवरती CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरती 30 दिवसाच्या आत अपलोड करणे अनिवार्य राहील। त्याचबरोबर निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील याची आपण नोंद घ्यायला हवी मित्रांनो। त्याचबरोबर योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रेही यामध्ये तुम्हाला शासनाला द्यावे लागतील किंवा पुरावे सादर करावे लागतील। तर मित्रांनो, तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टल तयार केल्यानंतर ना तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। यामध्ये राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल। यावरती तुम्ही मित्रांनो अर्ज सादर करू शकता। हे पोर्टलची माहिती आल्यानंतर ना यावरती सविस्तर व्हिडिओ आपल्या टेकवाला चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। तो व्हिडिओही आम्ही लवकरच शासनाचा JR आल्यानंतर ना अपलोड करू आणि तुम्हाला अपडेट देत राहू। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंट करा। त्याचबरोबर आपल्या टेकवाला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।